वेलकम फ्रेंड्स. आज आपण घेणार आहोत डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनचं एक एक्सप्रेशन जे पेपरमध्ये 3 मार्क्ससाठी विचारले जाऊ शकते. याआधी आपण व्हेलोसिटी फाइंड आउट केलेली आहे. बिलकुल त्याच एक्सप्रेशनला कंटिन्यू करून आपण डिस्प्लेसमेंटचं एक्सप्रेशन फाइंड आउट करू शकतो. चला तर बघूया. तर याआधी तुम्ही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर बघा, एक्सप्रेशन आहे ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. तर बघा, सुरुवात करायची आहे. वी नो दॅट व्ही इक्वल्स टू ओमेगा रूट मध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. तर बघा, आपण हे एक्सप्रेशन व्हेलोसिटी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन हे काढलेलं होतं. जर का तुम्ही हे एक्सप्रेशन जर बघितलं नसेल तर प्लेलिस्टमध्ये वरच्या साईडला हे एक्सप्रेशन नक्की असेल तर नक्की बघून घ्या. तर बघा, व्ही इक्वल्स टू ओमेगा रूट मध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आहे. तर व्ही म्हणजेच काय, तर चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इक्वल्स टू ओमेगा रूट मध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता बघा, यानंतर काय करायचं आहे, ओमेगा सोबत ही टर्म पूर्ण इंटू मध्ये आहे, त्याला जर आपण इकडे शिफ्ट केलं डिव्हाइड मध्ये जाईल आणि हा जो dt आहे हा dt डिव्हाइड आहे, तिकडे गेल्यानंतर तो इंटू मध्ये जाईल. म्हणजेच फक्त जस्ट इंटरचेंज करायचं आहे. सो dx इज इक्वल्स टू रूट मध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि इथं ओमेगा इंटू dt. आता यानंतर या इक्वेशनला इंटिग्रेट करायचं आहे. सो इंटिग्रेट दिस इक्वेशन ऑन बोथ साइड, दोन्ही साइडला इंटिग्रेट करायचं. सो इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन मध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ ओमेगा dt. आता बघा, इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन रूट मध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, तर याचे इंटिग्रेशन होते साइन इनव्हर्स x अपॉन a इक्वल्स टू, यामध्ये ओमेगा कॉन्स्टंट टर्म आहे तर ओमेगा इंटिग्रेशनच्या बाहेर आणि इंटिग्रेशन ऑफ dt. यानंतर बघा, साइन इनव्हर्स x अपॉन a इक्वल्स टू ओमेगा इंटिग्रेशन ऑफ dt t प्लस थीटा. ठीक आहे. आता हा साइन इनव्हर्स आहे तर हा साइन इनव्हर्स आपण तिकडे शिफ्ट करून घेऊ, म्हणजेच इकडे उरेल फक्त आणि फक्त x अपॉन a साइन इनव्हर्स, इकडे होता साइन इनव्हर्स आणि तिकडे गेल्यानंतर फक्त साइनच राहील, ओमेगा t प्लस थीटा. ठीक आहे. आता इथं झाली x ची व्हॅल्यू, x अपॉन a ची व्हॅल्यू मला पाहिजे फक्त डिस्प्लेसमेंट. सो x इक्वल्स टू a, हा a तिकडे घेऊन जाऊ, a साइन ओमेगा टी प्लस थीटा, जे की माझं डिस्प्लेसमेंटचं आन्सर आलेलं आहे. म्हणजे हे माझं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आहे. अजूनही याच्यावर आपल्याला कंडिशन्स अप्लाय करायचे आहे. ठीक आहे. तर यानंतर नाउ अप्लाइंग एंड कंडिशन. आता कोणत्या कंडिशन अप्लाय करायच्या आहे, तर सपोज करा पार्टिकल स्टार्ट होत आहे त्याच्या मीन पोझिशन पासून. नाउ अप्लाइंग एंड कंडिशन, पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन. आता जर का सपोज करा पार्टिकल जर का मीन पोझिशन पासून जर स्टार्ट होत असेल तर त्यावेळेस डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू किती राहील, 0 राहील. टाइम पिरियड सुद्धा किती राहील, 0 राहील. कारण की पार्टिकल आपला या मेन पोझिशन पासून सुरू होत आहे आणि या दोन त्याच्या एक्स्ट्रीम पोझिशन आहे. तर इथून ज्यावेळेस त्याची सुरुवात होईल तर डिस्प्लेसमेंट 0 असेल आणि टाइम पिरियड सुद्धा 0 असेल आणि ही व्हॅल्यू मला पुट करायची आहे या इक्वेशन मध्ये. सो पुट दिस इन इक्वेशन फर्स्ट. बघा, इक्वेशन नंबर फर्स्ट काय, x इक्वल्स टू a साइन ओमेगा t प्लस थीटा, x इक्वल्स टू a साइन ओमेगा टी प्लस थीटा. तर x ची व्हॅल्यू किती घ्यायची आपल्याला, 0 इक्वल्स टू a ॲज इट इज साइन ओमेगा, टाइम पिरियड सुद्धा किती घ्यायचा आहे, 0 प्लस थीटा. यानंतर 0 इक्वल्स टू a साइन ओमेगा इंटू 0, 0 0 प्लस थीटा, थीटा फक्त. ठीक आहे. हा a जो आहे हा a इंटू मध्ये, इकडे आल्यानंतर तो जाईल डिव्हाइड मध्ये, म्हणजे 0 अपॉन a इक्वल्स टू काय, तर साइन थीटा आणि 0 अपॉन a म्हणजेच काय, तर 0. म्हणजे साइन थीटा इक्वल्स टू किती निघाला आपला, तर 0. थीटा इक्वल्स टू साइन इनव्हर्स 0 आणि साइनच्या टेबलमध्ये 0 किती डिग्रीवर येते, तर ऑफकोर्स 0 डिग्रीवर येते. तर थीटाची व्हॅल्यू किती घ्यायची आपल्याला, 0 डिग्री. म्हणजे आपला आन्सर आलेला आहे. आता ही व्हॅल्यू मला पुट करायची पुन्हा एकदा इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये. सो पुट दिस
इन इक्वेशन फर्स्ट. काय इक्वेशन नंबर फर्स्ट? x इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी प्लस थिटा किती आहे आपला 0. म्हणजे याचा अर्थ x इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी, जे की माझं डिस्प्लेसमेंट निघालं. कधीचं डिस्प्लेसमेंट आहे हे? ज्या वेळेस पार्टिकल कुठून सुरुवात करेल तर त्याच्या मीन पोझिशन पासून सुरुवात करेल. ठीक आहे. आता याच पद्धतीनं मला अप्लाय करायची आहे दुसरी कंडिशन, की पार्टिकल स्टार्ट करेल त्याच्या एक्स्ट्रीम पोझिशन पासून. तर बघा आता सेकंड कंडिशन, व्हेन पार्टिकल स्टार्ट फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. आता एक्स्ट्रीम पोझिशन म्हणजेच जसं पार्टिकल आधी इथून सुरू झाला होता, आता पार्टिकल सुरुवात होत आहे एकतर इथनं किंवा एकतर इथनं. म्हणजेच एक्स ची व्हॅल्यू जी मला घ्यायची आहे तर एकतर प्लस ए अथवा मायनस ए, म्हणजेच एकतर प्लस अँप्लिट्यूड असेल अथवा मायनस अँप्लिट्यूड मध्ये असेल. आणि इथं सुद्धा टाइम पिरियड किती राहील? 0, कारण की सुरुवातच होत आहे. आणि आता या दोन्ही व्हॅल्यू मला पुट करायची इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये. सो पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन नंबर फर्स्ट आपलं कोणतं होतं? तर x इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी प्लस थिटा. तर बघा पुन्हा एकदा आपल्याला दोन्ही व्हॅल्यू आपल्याला पुट करायचे आहे. x ची व्हॅल्यू मला कोणती घ्यायची? एकतर प्लस आहे अथवा मायनस आहे. म्हणून a इक्वल्स टू हा a ॲज इट इज साइन ओमेगा टी ची व्हॅल्यू किती आहे? 0 प्लस थिटा. बघा काय करायचं आहे? a इक्वल्स टू a साइन ओमेगा इंटू 0 0 0 प्लस थिटा थिटा, म्हणजेच a साइन थिटा. यानंतर हा जो a आहे हा a इंटू मध्ये आहे, याला आपण इकडे शिफ्ट करून घेऊ. म्हणजे याचा अर्थ a अपॉन a इक्वल्स टू काय होईल? साइन थिटा. म्हणजे साइन थिटा इक्वल्स टू 1, थिटा इक्वल्स टू साइन इनव्हर्स 1. बरोबर, हा साइन पॉझिटिव्ह होता, तिकडे गेल्यानंतर इनव्हर्स मध्ये जाईल. आता साइनच्या टेबलमध्ये 1 किती डिग्रीवर आहे? तर तो इथे 90 डिग्रीवर. सो थिटा इक्वल्स टू 90 डिग्री, किंवा त्यालाच आपण काय लिहू शकतो? पाय बाय 2. आणि ही व्हॅल्यू मला पुट करायची इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये. सो पुट दिस इन इक्वेशन फर्स्ट. सो इक्वेशन नंबर फर्स्ट होता आपला x इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी प्लस थिटा. थिटा किती आहे आपला? पाय बाय 2. म्हणजे याचा अर्थ आपलं डिस्प्लेसमेंट निघालं इतकं. कधी? ज्या वेळेस पार्टिकल स्टार्ट होत आहे कोणत्या पोझिशन पासून? तर त्याच्या एक्स्ट्रीम पोझिशन पासून. तर आपण या पद्धतीनं डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन हे बघितलेलं आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा.